उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालाय. त्यांच्या सोबत त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत सोबत दिलेले पीएसओ विदित जाधव यांचा सुद्धा याच विमानामध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे. हे विदित जाधव कोण होते याच्याविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती करून घेऊया. सकाळी साधारणपणे 8:32ला पुण्याहून हे विमान बारामतीकडे निघालं आणि बारामतीमध्ये लँड होत असतानाच या विमानाचा अपघात झाला आणि या विमानामध्ये असलेल्या सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात घेतली तेव्हापासून विदित जाधव त्यांच्या सोबत होते. एक धडाडीचा कर्तव्यनिष्ठ असा पोलीस अधिकारी होता विदित जाधव. विदित जाधव हे खाजगी सुरक्षा रक्षक होते आणि कायम सावलीसारखे त्यांच्या सोबत असायचे. अनेकदा अजित पवारांचे जर फोटो तुम्ही बघितले असतील तर त्यात विदित जाधव तुम्हाला बघायला मिळतील आणि आज सुद्धा त्या विमानामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक विदित जाधव त्यांच्या सोबत होते. उपमुख्यमंत्री आणि विदित जाधव यांचा फोटो सुद्धा सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. विमानात बसल्यानंतर हा फोटो विदित जाधव यांनी काढलाय असं समजतंय. अजून सुद्धा त्याच्याविषयीचे अधिकृत गोष्टी म्हणजे तो आजचाच होता का या आधीच्या कुठल्या प्रवासाचा होता हे अजून समजायचंय. पण तो फोटो मात्र सगळ्यांसमोर आहे. विदित जाधव एका बाजूला बसलेले, दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगदी बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बघायला मिळत आहेत आणि हा शेवटचा फोटो म्हणून तो सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विदित जाधव हे मुंबई पोलीस दलातल्या 2009 सालच्या बॅचचे कर्मचारी होते. गेल्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये तैनात होते. त्यामुळे एक सतर्कता कायम त्यांच्यामध्ये होती. ते सतर्क असायचे, शिस्तबद्ध होते ते मुळात. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः शिस्तबद्ध होते. ते सकाळी लवकर उठायचे, त्यांचा दिवस लवकर सुरू व्हायचा आणि तो उशिरा संपायचा. त्यामुळे त्यांच्यासोबत सलग इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने काम कोण करेल असा एक व्यक्ती त्यांच्यासोबत हवा होता आणि विदित जाधव हे या सगळ्या चौकोनामध्ये एकदम चपखल बसत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मागच्या काही काळापासून विदित जाधव हे सतत विशेष सुरक्षा रक्षक म्हणून त्यांच्या सोबत असायचे, खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून त्यांच्या सोबत असायचे. सभांना जाओत अजित पवार, कुठल्या कार्यक्रमांना जाओत अजित पवार किंवा कुठल्या दौऱ्याला जाओत अजित पवार, सतत 24 तास खरोखर सावलीसारखं त्यांच्यासोबत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे विदित जाधव. आणि विदित जाधव हे जसं त्यांना काम दिलं गेलं होतं की ते बॉडीगार्ड होते, ते सुरक्षा रक्षक होते, तर उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षा देणं हे त्यांचं मूळ काम होतं. त्यामुळे ते 24 तास त्यांच्या सोबत असायचे आणि असा विदित जाधव हा पीएसओ ज्याचा या अपघातामध्ये दुर्दैवी अंत झालाय. म्हणजेच काय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत, शब्दशः शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर जो कोणी होता तर त्यामध्ये त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक विदित जाधव हे देखील होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे ते शहीद झालेले आहेत. जेव्हा ही बातमी मुंबई पोलिसांच्या तुकडीपर्यंत पोहोचली, मुंबई पोलिसांनी सुद्धा हळहळ व्यक्त केलेली आहे आणि मुंबई पोलीस दलामध्ये सुद्धा शोककळा व्यक्त होतीये की विदित जाधव यांचा मृत्यू झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर दौऱ्याला जात असताना, बारामतीमध्ये उतरत असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. अजून सुद्धा ही बातमी पचवणं कठीण जात आहे. आता तर खरं 4-5 तास 6 तास उलटून गेलेले आहेत आणि सगळे नेते जे आहेत, जे नातेवाईक आहेत ते सुद्धा बारामतीमध्ये पोचायला लागलेले आहेत. पण सगळे विमानातले जे मेंबर्स होते त्या सगळ्यांचा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं असलेल्या 4 ते 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे.